मंडळी, आरक्षणाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या सरकारला बाहेर पडण्यासाठी शरद पवार यांनी एक फॉर्म्युला सुचवलाय, तामिळनाडू पॅटर्नचा। ज्या तामिळनाडूत 50% मर्यादेपलीकडचं 69% आरक्षण आज टिकलेलं आहे, अस्तित्वात आहे। याचा अर्थ शरद पवार म्हणतायत की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवा। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इंदिरा साहनी खटल्यानंतरही 50%च्या वरचं कुठलंही आरक्षण आजवर टिकलेलं नाही, मग तामिळनाडूत 69% आरक्षण कसं काय टिकलं बरं? या प्रश्नाचं उत्तर जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला इतिहासाची काही पानं पलटावी लागतील। मुळात तामिळनाडूचा आरक्षण इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळातला आहे। या आरक्षणाचा खऱ्या अर्थानं पाया कोणी घातला असेल तर ते इथले थोर समाज सुधारक ई.व्ही. रामस्वामी म्हणजेच तंदाई पेरियार यांनी। महाराष्ट्रात जसे फुले तसे पेरियार यांनी आयुष्यभर शोषित वंचितांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला। पेरियार यांच्या मागणीनुसारच 1951ला घटनेत पहिल्यांदा सुधारणा करण्यात आली। घटनेचं कलम 16(4) हे आरक्षणासाठी बदलण्यात आलं आणि ओबीसींनाही पहिल्यांदा घटनात्मक आरक्षण मिळालं। पेरियार यांच्यामुळेच तामिळनाडूमध्ये सगळ्यात आधी म्हणजे 1971 साली म्हणजे ओबीसी आयोग येण्याच्या आधी 30%, SC/STंना 19% आरक्षण मिळालं। 1980 मध्ये मंडल आयोग आला आणि या आयोगानं सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास ओबीसींसाठी 27% आरक्षणाची शिफारस केली। मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर तामिळनाडू सरकारनं आरक्षणाची मर्यादा आणखी वाढवली। ओबीसींसाठी 30%, अतिमागासांसाठी 20%, SC/ST साठी 18% आणि ST साठी 1% अशी एकूण 69% आरक्षणाची तरतूद केली। 1994ला जयललितांनी 69% आरक्षणाचा कायदा केला आणि घटनेच्या 9व्या शेड्यूलमध्ये टाकून तो मंजूर करून घेतला। एखादा कायदा घटनेच्या 9व्या शेड्यूलमध्ये जेव्हा मंजूर करून घेतला जातो त्यात सुप्रीम कोर्टाला कमीत कमी 10 वर्ष हस्तक्षेप करू शकत नाही अशी स्थिती होती। आता तसं नाहीये। तरीही 1994 मधल्या याचिकेवर अजूनही अंतिम सुनावणी झालेली नाहीये, कारण ते चॅलेंज झालं होतं तरी सुद्धा त्याचा निकाल अजून नाहीये। त्यामुळे तामिळनाडूत 69% आरक्षण आजही कायम आहे आणि शरद पवार तेच म्हणतायत की हेच महाराष्ट्रात करावं, त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल। पण काही जण म्हणतात पवारांनी नवीन काय सांगितलं? महाराष्ट्रात आज 72% आरक्षण आहेच की। त्यामुळे प्रश्न आहे की महाराष्ट्रात तामिळनाडू पॅटर्न शक्य होईल का? शक्य झाला तर मराठा समाजाचा प्रश्न सुटेल का? शरद पवार म्हणतायत तसं आपण आरक्षणाची मर्यादा वाढवू शकतो का? त्या आरक्षणाला 9व्या परिशिष्टात समाविष्ट करता येईल का? मराठा समाजाला टिकाऊ आरक्षणाचा तो मार्ग असेल का? आणि त्यामुळे इथल्या वंचितांवर अन्याय होणार नाही ना? या सगळ्या प्रश्नाच्या बद्दल आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि ही चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंडरे सर आहेत। ते आरक्षण विषयाचे अभ्यासक आहेत। त्याचबरोबर आपल्या सोबत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सुद्धा जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत लेखक, अभ्यासक आणि या वंचितांच्या शोषितांच्या आरक्षणासाठी ज्यांनी रस्त्यावरची लढाई लढले ते लक्ष्मण माने सुद्धा आज या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत थोड्याच वेळात। त्याचबरोबर भाजपचे आमदार मधु चव्हाण आहेत। त्यांनी सुद्धा ही आरक्षणाची सगळी लढाई बघितलेली आहे जवळून आणि आत्ता मराठा आंदोलक योगेश केदार सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। मी सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो। पण या चर्चेची सुरुवात मला लक्ष्मण हाके यांच्यापासून करायची आहे, ती याच्यासाठी कारण आज शरद पवार जेव्हा चक्रव्यूहात सापडलेल्या सरकारला एक फॉर्म्युला देत आहेत की तामिळनाडूचा पॅटर्न तुम्ही लागू करा। मला सांगा, तामिळनाडूचा फॉर्म्युला मराठा आरक्षणावरचं उत्तर असू शकेल का? आपल्याला महाराष्ट्रात ते करता येईल का? आणि तसं केलं तर ओबीसींची काय भूमिका असेल? हे बघा, हा केंद्राचा विषय आहे। मुळात तमिळनाडू पॅटर्न जो आहे तो 1974 वगैरे नाही, तर तमिळनाडू पॅटर्न हा 1920 सालापासूनच तिथलं रिझर्वेशन आहे। पहिली गोष्ट
दुसरी गोष्ट 1993ला जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. त्यावेळी त्यांनी जे 69% रिझर्वेशन हे जे दिलेलं आहे, ते 9व्या सूचीमध्ये सूचीबद्ध करून घेतलेलं आहे. आणि तेही 2000 त्याचीही मुदत 2004 सालापर्यंतच होती. आणि 2004 सालानंतर ते कोर्टात म्हणजे ते चॅलेंज आहे. त्याच्यावरती अजून उत्तर येणं अपेक्षित आहे. पण 9वं परिशिष्ट काय सांगतं किंवा केशवानंद भारती खटल्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की तुम्ही घटना दुरुस्ती वगैरे करू शकता, पण घटनेचा मूळ साचा, मूळ ढाचा जो आहे, मूळ तत्व जे आहे, ते घटना दुरुस्ती करून सुद्धा बदलता येणार नाही. आता प्रश्न उरतो असा की आता हा केंद्राचा विषयावरती आपण विचार करतोय, फक्त महाराष्ट्रापुरता हा आपण विचार करत नाही आहोत. जर समजा मराठा रिझर्वेशन संदर्भात जर हा कोटा वाढवणं असेल किंवा तमिळनाडू पॅटर्नवरती असं जर एक्झर्शन करायचं असेल तर तो केंद्राचा विषय आहे. आणि त्या केंद्राच्या विषयामध्ये तमिळनाडू पॅटर्नचा हा विषय घेऊन जर आपण त्यावरती काही एक्झर्शन करायचा प्रयत्न केला तर देशभरामधल्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये जे सुप्रीम कोर्टाचं ऑलरेडी त्याच्यावरती जजमेंट आलेलं आहे. कोंडरे साहेब माझ्यापेक्षा जास्त अभ्यासू आणि खूप जुने जाणते ज्येष्ठ नेते आहेत, ते अतिशय अधिकारवाणी तुम्हाला सांगतील. वेगवेगळ्या स्टेटमध्ये गुज्जर असतील, जाट असतील, राजपूत असतील, या सगळ्या कम्युनिटींच्या बाबतीमध्ये या रुलर कास्ट आहेत, डॉमिनंट कास्ट आहेत. आणि मग तिथं काय होईल या संदर्भात सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलेलं आहे. त्यामुळे तमिळनाडू पॅटर्न पवार साहेबांनी जे काही सांगितलं ते मला नाही वाटत की यामध्ये काही वेगळं सांगितलंय. आणि जे सांगितलंय हे बघा, आणि नुसतं घटना दुरुस्ती करून ते होणार नाही. घटना दुरुस्ती करत असताना त्यांना वरिष्ठ सभागृहात, कनिष्ठ सभागृहात बहुमत तर लागेलच, जे आवश्यक आहे ते. पण त्याचबरोबर देशभरातली जी घटक राज्य आहेत त्या घटक राज्यामध्ये अशा पद्धतीची दुरुस्ती करण्यासाठी जे निर्णायक बहुमत लागतं, आवश्यक बहुमत लागतं, ते बहुमत सुद्धा मिळवावं लागेल. आणि हे एवढं मोठं चॅलेंज आहे की पवार साहेबांनी सांगितलं म्हणून ते लगेच अंमलात येणार आहे किंवा लगेच अशा पद्धतीचं केंद्रातलं सरकार किंवा देशभरातली घटक राज्य त्यावरती दोन्ही हाऊस आणि परत सर्व राज्यांचे काही प्रमुख असतील ते या सगळ्यांचं एकत्रित ज्या काही एक्झर्शन करावं लागणार आहे ते होईल असं मला आज रोजी एक आंदोलक, एक कार्यकर्ता म्हणून माझ्या अपुऱ्या ज्ञानानुसार मी तुमच्या समोर व्यक्त होतोय की त्या मला हे अशक्य वाटतंय. ठीक आहे. राजेंद्र कोंडरे सर यातले अभ्यासक आहेत, अनेक दशक खरं तर हे सगळं आरक्षणाचा ते अभ्यास करतायत. सर तुमचा अभ्यास काय सांगतोय, मला स्पष्ट मत हवाय आणि धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल. शरद पवार साहेब चक्रव्यूहातून बाहेर काढण्याचा हा फॉर्म्युला देत आहेत की एक नवं चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करतायत? तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? आता लक्ष्मण हाकेंनी जी मांडणी केली त्यावरून तरी असं दिसतंय की हे इतकं सोपं नाहीये जे पवार साहेब पटकन सांगतायत की असं होऊ शकतं. तुमचं प्लीज याच्याबद्दलचं अभ्यासू मत हवंय मला. पवार साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात 1990 पासून जे चक्रव्यूह तयार केलेलं आहे आरक्षणाचं, त्यामध्ये तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, निर्देश, त्याचबरोबर वेळोवेळी झालेल्या घटना दुरुस्त्या याचा अवलंब न करता ते आदेश निर्देश डावलून वेगवेगळी परिपत्रकं काढणे, ह्या गटातला माणूस त्या गटात टाकणे, त्यानंतर घटनाबाह्य कायदा तयार करणे, पदोन्नतीतल्या आरक्षणाचाही घटनाबाह्य कायदा तयार करणे, असे सगळे प्रयोग केले. ते चालले जवळपास आता 25 साल आहे आणि आधीचे 10-35 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक कायदेशीरच्या ऐवजी बेकायदेशीर गोष्टी आज रोजी महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे. त्यामुळे सगळं खोटं आतापर्यंत चालून गेलं. फक्त मराठ्यांच्याच वेळीस एक मोठी दुर्बीण आणून प्रत्येक गोष्ट तपासण्याची जी आता काही व्यवस्था तयार झालेली आहे, त्यांना आझाद मैदानावरचा जो बाहेर असलेला जो वर्ग आहे त्याची सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती, त्याची बेरोजगारी, याचं थोडंसं चिंतन जरा वेगळ्या चष्म्यांनी विरोधकांनी केलं तर याच्यावर मार्ग नक्की मिळू शकतो. दरवेळेस वेगवेगळे फॉर्म्युले सांगून हा प्रश्न कधीच आयुष्यात सुटू शकत नाही. बर, पण आता हा जो फॉर्म्युला सांगितला गेला तो फॉर्म्युला लागू होऊ शकेल का? तुमचं याच्याबद्दलचं काय म्हणणं? इतकं सोपं आहे का हे? शेड्यूल 9 ज्यावेळेस जयललितांनी लागू केलं त्यावेळेस राजकीय अपर्याप्त परिस्थिती त्या काळात होती, त्यामुळे त्यांची मदत असल्यामुळे ते शेड्यूल 9 मध्ये टाकलं. नंतर सर्वोच्च न्यायालयाचा एक घटनापीठाचा निर्णय आलेला आहे की तुम्ही कोणतेही कायदे तयार कराल आणि त्याच्यात टाकताल तर ते अंडर स्क्रुटिनी येतील. त्यामुळं
आता इथून पुढे अशा प्रकारचे कुठलेही कायदे तुम्हाला अशा पद्धतीने टाकता येणार नाही, अशी डायरेक्शन ऑलरेडी दिलेली म्हणजे आहे. नव्या शेड्यूल मध्ये टाकण्यासाठी आता Yes, बंधन नाही आले. टाकता येणार, नाही टाकता येणार. आणि नव्या शेड्यूल मध्ये जे आता आरक्षण तामिळनाडूचं आहे हे परमनंट नाहीये, पण तामिळनाडूवाले एखादी गोष्ट ताब्यात ठेवण्यामध्ये फार एक्सपर्ट आहेत. त्यामुळे ते दरवर्षी सर्वोच्च न्यायालयात येतात, वेगवेगळ्या कृती चढवून त्यांनी ते सगळं लांबवत नेलेलं आहे, हे वास्तव आहे. बरं, मग अशा परिस्थितीमध्ये योगेश केदारजी, आज आंदोलक म्हणून तुम्ही कसं पाहता, जेव्हा शरद पवार साहेबांना प्रश्न हा आहे की मनोज जरांगे पाटील तिथं बसलेत आंदोलनाला, ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे, त्या प्रश्नाच्या बद्दल थेट उत्तर देण्यापेक्षा द्यावं की न द्यावं, आणि द्यावं तर कसं द्यावं याच्यापेक्षा त्यांनी एक नवाच फॉर्म्युला समोर आणला. आम्ही तामिळनाडू मध्ये जसा फॉर्म्युला आहे तसा फॉर्म्युला द्यावा असं म्हणतायत. तुम्हाला हा फॉर्म्युला मान्य आहे का? तुम्हाला वाटतं का हे उत्तर असू शकेल मराठा समाजाच्या आजच्या प्रश्नावर? थोडं आवाज म्यूट झालाय तुमचा योगेशजी. ठीक आहे, काही तांत्रिक कारणामुळे मला त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये, पण आपल्यासोबत मधु चव्हाण सुद्धा आहेत. हा, नमस्कार चव्हाण साहेब, काय सांगाल? पवार साहेबांनी तुम्हाला एक प्रकारे फॉर्म्युला दिलेला आहे, आता चक्रव्यूहात तुम्ही सापडलेल्याच आहात, तर तुम्हाला बाहेर काढण्यासाठी शरद पवार साहेबांनी फॉर्म्युला दिला. तुम्ही तामिळनाडू सारखं करू शकता असं म्हणतायत, तुमची सत्ता आहे दिल्लीत, करा तुम्ही असं ते म्हणतायत. तुम्ही हे करू शकाल का? मला असं वाटतं की याच्यामुळे राजकीय अभिनिवेशाने काही त्या ठिकाणी माननीय शरद पवार साहेब बोलतात. आता लक्ष्मण हाके आणि माझे मित्र या दोघांनी अतिशय कुठल्याही प्रकारची एखाद्या बाजूला झुकून कुठले बोललेले नाही, अतिशय उत्तम त्यांनी विवेचन केलेलं आहे. शरद पवार साहेब असं बोलतात की त्यामुळे प्रश्न सुटण्याच्या ऐवजी महाराष्ट्रात प्रश्न वाढतील कसे हेच नेहमी बघत असतात. एवढा फॉर्म्युला सोपा तर मी राजकीय अभिनिवेशाने बोलत नाही, कारण मी मराठा आहे. मराठा समाजासाठी आज मी कोकणातला आहे. अनेक मराठे गरीब आहेत, दुर्बल घटक आहेत, त्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्यांना शैक्षणिक आणि नोकरीच्या मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, की जे मी भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी म्हणून बोलत नाही. गेल्या 10 वर्षात आम्ही देण्याचा प्रयत्न केला, परंतु तो विषय मी मांडत नाही. जर एवढं सोपं होतं माननीय मुख्यमंत्री माझ्या माहितीप्रमाणे मराठा झाले, मराठा आंदोलन 8-8 लाख 10-10 लाख शांतपणे लोकांनी केले आंदोलन. एक मराठा लाख मराठे केलं, एक दगड मारला गेला नाही, जनजीवन विस्कळीत झालं नाही. त्याला आपण का त्या ठिकाणी केलं नाही? मुळामध्ये कुठली गोष्ट करत असताना आमचं भारतीय जनता पार्टीचं मत आहे की आंदोलकांच्या ज्या आर्थिक आणि नोकरी विषयक ज्या काही न्याय मागण्या त्याला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे, परंतु घटनेच्या चौकटीत आपल्याला राहावं लागेल. आता माझ्या मित्रांनी सांगितलं की तामिळनाडूची मंडळी कशा प्रकारे लांबणीवर टाकतायत, किंवा केशवानंद भारती खटल्यामध्ये त्यांनी अतिशय त्याची पुनरावृत्ती करत नाही. कुठलीही त्या ठिकाणी मूलभूत अधिकाराला धक्का न लावता, कारण तुमचं रिझर्वेशन हा मूलभूत अधिकार नाहीये. नाही, घटना दुरुस्ती करा म्हणताय, तुमची सत्ता आहे, खाली आहे, वर आहे, घटना दुरुस्ती करा आणि सोडवा प्रश्न, असं त्यांचं म्हणणं आहे. असं घटना दुरुस्ती केल्यानंतर सुद्धा माननीय बाबासाहेबांनी घाईगर्दीत घटना दुरुस्ती 2014 साली केली होती. आरक्षण दिलं तर टिकलं नाही. ते माननीय देवेंद्रजींनी 10% आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकलं. आता काही मंडळी मोठ्या हुशारीने बोलतायत त्या ठिकाणी माननीय उद्धवजी ठाकरे वगैरे, तुम्ही करा, तुम्ही करा, तुम्ही करा. जे जाऊन जरांगे साहेबांना जाऊन भेटतात की पाठिंबा आहे, पाठिंबा देताना मार्ग सांगायचा असतो. केवळ माझा तुला पाठिंबा आहे की या मार्गाने, जसं शरद पवार साहेबांनी सांगितलं, पण तो चक्रव्यूहात टाकणार 2 जातींना समोरासमोर आणतात. त्यांना माहिती आहे की जी तामिळनाडूची स्थिती झाली ती आता अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टात झालेला नाही, लांबणीवर टाकतात ते. आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय जरांगे साहेबांना माझी विनंती आहे की आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण एक गोष्ट मी बोलतो, भावना विवशून बोलत नाही. अनेक दिग्गज नेत्यांनी या देशात आंदोलनं केली, पण समाज घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी केली. आम्ही राज्य उलटवून टाकणार अशी कुठल्या नेत्यांनी भाषा केली नाही. आम्हाला हे हवंय. मग डांगेंनी गिरण्यांची केली, आंबेडकर साहेबांनी सामाजिक चळवळी केल्या, समाज उद्ध्वस्त होऊन 2 समाज घटक भांडण करतील अशी भाषा केली नाही. आता आम्ही त्यांना विनंती करत होतो की थोडंसं अनंत चतुर्दशी जाऊ दे, त्याच्यानंतर तुम्ही करा. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनादत्त अधिकार आहे आपला, घटनादत्त.
पण त्यांची भाषा काय, आम्ही घेऊन येतो राज्य उलटवून टाकू असं बोला ना, की आम्ही घेऊच, आम्हाला मार्ग दाखवा. आणि म्हणून मला असं वाटतंय की ज्यांना महाराष्ट्रातली देशातली समाज व्यवस्था उद्ध्वस्त करायच्या अशा शहरी नक्षलवाद्यांना अपेक्षित असलेल्या त्यांच्या इच्छांना खतपाणी मिळेल असं जरांगे साहेबांनी काही करू नये, बोलू नये. ते आजपर्यंत नाही बोलले, त्यांच्या पुढे बोलू नये असे माझा आग्रह त्यांना सांगणं आहे. हो, कोणासोबत जोडायला लागला? तुम्हाला बोलत नाही मी, तुम्हाला बोलत नाही मी. अहो तुम्हाला साहेब बोलत नाही मी, म्हणतोय त्याला मदत होईल, त्याला मदत होईल असं काय आपण करूया नको. अहो त्याला मदत नको. एक मिनिट योगेश बोललोच नाही, योगेश असं बोललोच नाहीये. मागण्या त्यांच्या योग्य आहेत का हेही बोललोय मी. एक आज मला आपण लक्षात ठेवा, शांततेनं चर्चा करूया, आपले मुद्दे मांडूया आणि एकमेकांना आपण मी येतो, सगळ्यांना वेळ देतो, मी तुम्ही तुमची बाजू मांडा. लक्ष्मण माने सर, लेखक अभ्यासक लक्ष्मण माने सर आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. माने सर तुमचं स्वागत आहे. योगेश केदार सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. माने सर, खूप दिवसानंतर तुम्ही आलेले आहात, त्याबद्दल मी मनापासून तुमचे न्यूज 18 लोकमतच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आमच्या पिढीनं फक्त पुस्तकातून वाचलेलं आहे किंवा आम्ही तुमच्याबद्दल ऐकलेलं आहे. ह्या सगळ्या आरक्षणाच्या लढाईमध्ये तुमची भूमिका, तुमचे लढे हे सगळे महत्त्वाचे राहिलेले आहेत. आज राज्याच्या समोर एक मोठं आव्हान आहे, एक मोठा पेच आहे, जटिल प्रश्न आहे. या प्रश्नातून सोडवणूक करण्यासाठी तामिळनाडू फॉर्म्युला हा एक मार्ग आहे असं शरद पवार साहेब म्हणतायत. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडता येईल? खरं म्हटलं तर मी इतक्या छोट्या समाजातला माणूस आहे. या मोठ्या लोकांच्या भांडणात आम्ही काही पडावं असं मला वाटत नाही. आपल्याला भांडण करायचंच नाहीये. पण लेखक म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून मी याच्यात भाग घेतो. प्लीज सर. तर आमचे लोक आम्ही सगळ्यात तुडवले गेलेले लोक आहोत. हे सगळे प्रबळ लोक आहेत. हे काही कोणी गरीब नाहीत. ओबीसी वाले पण गरीब नाहीत आणि मराठी पण गरीब नाहीत. आमच्या दृष्टीने ते सगळे वरचेच आहेत. आमच्या बरोबर तर कोणी नाही. आम्ही सगळ्यात खालचे आहोत. त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की रिझर्वेशनची व्यवस्था ही सगळ्यात खालच्या माणसांसाठी केली होती, की ज्यांना जे वंचित आहेत, उपेक्षित आहेत, ज्यांना काहीच नाही मिळालेलं, अशा लोकांसाठी या सवलती असल्या पाहिजेत. आता असं भांडण चालू आहे की तेरे को या मेरे को. आता माझं म्हणणं आहे तुमच्या दोघांच्या भांडणात आमचं सगळं गेलंय ना, त्याचं काय? सामाजिक न्याय कुठे आहे? 1 लाख जर गाड्या तिथे येत असतील आणि एवढी माणसं जर जरांगे पाटील जर उभे करू शकत असतील आणि त्यांच्या हातात इतकी वर्ष सरकार असेल, मुख्यमंत्री ते निवडत असतील, त्यांचे सगळ्यात जास्त आमदार असतील, तर माझ्यासारख्याच्या मनावर दडपण येतं की बाबा एवढ्या मोठ्या समाजाचं जर काय होत नसेल तर आपलं काय होणार? लाखानं मोर्चे काढतायत लोक, गेली कित्येक दिवस रस्त्यावरती येत आहेत, मागणं मांडतायत आणि सरकार कुठलंच काही करीत नाही. आता जर एवढ्या मोठ्या समाजाचं सरकार काय करत नसलं तर आमच्यासारख्या हागणदारीच्या बाहेर राहणारे लोक, गावकुसाच्या बाहेर दऱ्याखोऱ्यात राहणारे लोक, यांच्यासाठी कोण काय करायला निघाले हो? तर यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या हातात तर सरकार आहे. फडणवीस असतील नाहीतर शिंदे पवार असतील, हे 3 जण राज्यकर्ते आहेत. 3 हातातली गोष्ट आहे. आता आम्ही काय मागायला निघालोय? एक तर आमचा मराठ्यांना अजिबात विरोध आहे. त्यांना सवलत मिळाली पाहिजे का? तिथले गरीब लोक आहेत त्यांना सवलत मिळाली पाहिजे. पण माझा अनुभव असा आहे तो सांगतो. गरीब म्हणून समजा आपण एखाद्या वर्गाला आपल्या यादीत घ्यायची परवानगी दिली तर काय होतं? हे गेली 25-30 वर्ष आम्ही भोगतोय ना हो. आमच्यामध्ये आमच्यापेक्षा बलिष्ठ पण इतरांपेक्षा कनिष्ठ असे धनगर समाजाचे लोक आमच्या लिस्टमध्ये आणून घातले. आता त्याच्यामुळे आमचं काय झालं? आमचं वाटोळं झालं. कारण आमचं सगळ्या रिझर्वेशन गेल्या, आमचं त्या बॅकलॉग गेला, सगळं गेलं. आम्ही त्यांच्या स्पर्धेतच उभे राहू शकत नाही. आता हे जर असेल तर गरीब मराठ्यांसाठी हे काही मला पटत नाही. गरीब मराठ्यांसाठी कायदा स्वतंत्र करताय काय? तर मराठा म्हणलात ना की हे सगळे कोण येणार मी तुम्हाला सांगतो. सगळे सबल प्रबळ जे लोक आहेत ना तेच मराठींच्या नावाने खात राहतील. शेतमजूर, हमाल, सगळ्यात दुर्लक्षित असलेले मराठे, गोरगरीब मराठे
यांना काहीही मिळणार नाही, हा माझा अनुभव सांगतोय. मी कोणाचा ऐकून सांगत नाही, माझा अनुभव असा आहे की यांना जरी ते मिळावं त्यांना मिळालं तरी सरकारने याची काळजी केली पाहिजे की त्यातल्या गरीबाला मिळेल. या लोकांना मिळतं कामाचं नाही हो, जे आमदार, खासदार, मंत्री, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक आहेत, ह्यांची मुलं हीच फायद्याला येतील ना. कारण आमचा अनुभव तसा आहे. मी विचारतो, आम्हाला असं वाटतंय की या समाजाला ते मिळायला पाहिजे, नंबर 1. दुसरं, हे कॉन्स्टिट्युशनल मिळालं पाहिजे, तर कोर्टात टिकेल. बरं, म्हणजे आता जी मागणी केली जाते, सर मी थोडंसं थांबवतो तुमच्या ह्याच अनुषंगानं, मला आत्ताशी जोडायचं आहे. आता जी मागणी केली जाते ती संवैधानिक आहे, कायद्याच्या कसोटीवर टिकणारी आहे असं तुम्हाला वाटतं? टिकू शकेल? होय, बरोबर आहे, टिकते. का नाही टिकत आहे? कायदा माणसांच्यासाठी आहे, घटना माणसांच्यासाठी आहे. आणि माणसांचे प्रश्न जर निर्माण झाले असतील तर त्याचं उत्तर घटनेनं दिलेलं आहे. घटनेमध्ये हे 50% जे रिझर्वेशन आहे हटवून टाका. कारण एवढ्या दुरुस्त्या करताय, वाटेल त्या सुप्रीम कोर्टापासून सगळ्याला फाट्यावर मारताय, तेव्हा मारा जर गरीब मराठ्यांच्यासाठी फाट्यावर, आणि करा 50% ते जे स्लॅब घातलेला आहे कोर्टानं तो काढून टाका, आणि उरलेल्या 50% द्या मराठ्यांना जागा, आणि त्यांना ओबीसीचं स्टेटस द्या. त्यांना ओबीसीतनं पाहिजेत ना, द्या त्यांना ओबीसीचं स्टेटस. वी हॅव नो ऑब्जेक्शन. आम्ही मागासवर्गीयांनी त्यांच्या जागांना कुणीच विरोध केलेला नाही. SC, ST, VJNT, ओबीसी आम्ही कुणीही त्यांच्या रिझर्वेशनला विरोध केलेला नाही. जो विरोध केलेला आहे मागासवर्गीय लोकांनी तो याला आहे की तुम्ही आमच्यात नका बसू, म्हणजे आमच्यातले नका पाहू. तुम्ही स्वतंत्र ताट घेऊन या, तुमचं स्वतंत्र पर्सेंटेज घेऊन या, मग तुम्ही या, आम्ही कुठे नको होतो. ठीक आहे. मग तुम्ही जर असं म्हणालात की या ताटातच आम्हाला खायचंय, तर मग हा हट्ट झाला, आणि त्याच्यामुळे मग भांडणं कधीच मिटणार नाही. ॲडव्होकेट योगेश केदार आपल्या सोबत आहेत, मराठा आंदोलक आहेत, आणि मला त्यांना विचारायचं आहे, एक गोष्ट महाराष्ट्राच्या समोर आता दिसतीये. एरवी मराठा समाजातला जो स्वतःला उच्चभ्रू म्हणून वावरणारा जो मराठा दिसतो, मग तो फॉर्च्युनरमध्ये दिसतो, कारखान्यावाला दिसतो, मोठ्या सत्ताधीशात दिसतो, हा आज कोणीही आझाद मैदानाच्या त्या पावसात भिजणाऱ्या लोकांमध्ये दिसत नाही. ही लढाई त्या गरजवंतांची आहे, ज्या गरजवंतांसाठी मनोज जरांगे पाटील आज लढतायत. कोणी सायकलवर कसं निघाले तुम्ही बघताय ते सगळं. सर असं म्हणतायत की त्यांच्या नावानं मिळणारं आरक्षण त्यांना मिळणार नाहीये, एक मुद्दा तो. आणि दुसरा त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्यांना आरक्षण द्यावं, नक्की द्यावं, पण ते ताट स्वतंत्र असावं असं त्यांचं म्हणणं आहे. शरद पवार साहेब सुद्धा तेच म्हणतायत. तुम्हाला पटतंय का? नाही, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तेही आम्ही देऊ इच्छितो की आझाद मैदानावरती सर्वसामान्य मराठा समाज ही स्वतःची पदरमोड करून, रोजगारानं, रोजंदारीनं गेलेले पैसे वाचवून, गाड्यांना भाड्या करून, कॉन्ट्रीब्युशन करून इथं मुंबईमध्ये पोहोचला, ज्याला गरजवंत मराठा आहे. मर्सिडीजवाला, फॉर्च्युनरवाला, हा जो काही मराठा आहे तो येतोय, आता हे यायला लागलाय. फक्त येतो कार्यकर्ते घेऊन, फोटो काढतो मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आणि इथून निघून जातो. पण उद्या आरक्षणाच्या रांगेमध्ये पहिल्यांदा तोच असेल ना लाभ घ्यायला, त्याचं काय? मुळामध्ये ह्या आमच्या प्रस्थापितांनी आमचा विचार न केल्यामुळंच आमच्यावर हे आज दिवस आलेले आहेत, आमच्यावर वनवास भोगण्याची पाळी आलेली आहे. एवढा लाखोंच्या संख्येनं मराठा समाज आज इथं जेवायला मिळत नाही, खायला मिळत नाही, पाऊस दिवसभर यायला लागलेला आहे, आमची टॉयलेटची सोय नाही, तरी सुद्धा आम्ही सगळेजण इथं मैदानात तटून आहे. जिथं जागा मिळेल तिथं दबा धरून बसतोय. मग याचा अर्थ सरकारने समजून घेतला पाहिजे की अरे ह्या मराठा समाजानं काय ह्या लोकांचं घोडं मारलेलं आहे. आज आमचे उपराकार लक्ष्मण माने साहेब पण आहेत. आपण सामाजिक समरसतेत सामाजिक न्यायाची भूमिका करणारे इथं हाके साहेब आहेत. हक्काने अधिकाराचे भाषा करणारे आणि जड जड शब्द बोलणारे आहेत. माझं असं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये सर्वोच्च आहे. ह्या संविधानाच्या पुढं काही नाही सध्या. आणि बाबासाहेबांच्या संविधानानं इथल्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मागण्याची म्हणजे अधिकार दिलेले आहेत, हक्क दिलेले आहेत. हे असताना आमच्या हक्काने अधिकाराच्या लढाईच्या आड हे हाकेसारखे का बरं भांडगोळे यायला लागलेले आहेत. माझं अजून एक म्हणणं आहे, नाही आपण संयमाने चर्चा करू. एरवी तुम्ही कुठे बाकी काही बोला, पण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ते टाळतोय. सध्या परिस्थिती खूप संवेदनशील आहे. ओके प्लीज. माझं तो अजून दुसरं एक म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्यातल्या ह्या शासनानं
आम्हाला 2-2 वेळेस आयोग नेमून मागास ठरवलेला आहे. इंदिरा साहनी जजमेंट हे मंडलच्या नंतरचा लक्षात घ्या, क्रमवारी लक्षात ठेवा. आणि त्या इंदिरा साहनीने सांगितलेलं आहे की या पुढे ज्यांना ज्यांना आरक्षण द्यायचं आहे त्या सगळ्यांच्यासाठी आयोग नेमला पाहिजे. आयोग नेमून इम्पेरिकल डेटा गोळा केला पाहिजे आणि मग एखादा जर सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरलेला असेल तर अशा लोकांना ओबीसीचं सुद्धा आरक्षण घेता येऊ शकतं. ह्या राज्यानं, या देवेंद्रजींनी आमच्यावर फार उपकार केलेले आहेत. 2017ला त्याने आम्हाला आयोग नेमून सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलेला आहे. ह्या एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात हे आम्हाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलेला आहे. हे एससी-बीसी म्हणजेच 50% आतल्या आरक्षणासाठी पात्र असणं आहे, हा सगळ्यात मोठा पुरावा आणि हे राज्यानं स्वीकारलेला आहे. फक्त मराठ्यांच्या सोबत एकच छळ होत आहे. प्रत्येक वेळेस आम्हाला 50% वर ढकलण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि सगळेजण म्हणतात की बाबा मग 50% आत. काल देवेंद्र फडणवीस साहेब बोलले की 300 रोहित पवार सुद्धा म्हणाले, आज शरद पवार साहेब सुद्धा तेच म्हणतायत की 50% वरची मर्यादा वाढवून द्या मराठा समाजाला आरक्षण, जसं तामिळनाडूमध्ये केलं तसं करा असं म्हणतायत ते. अहो, ह्या शरद पवार साहेबांच्या मुळे तर आमची ही आमच्यावर दिवस आले वाटोळ झाले आमचं सगळ्यांचं. कसं त्या माणसानं जर 23 मार्च 1994ला GR काढून जर मराठ्यांच्या हिश्श्याला जे उरणारं आरक्षण आहे ते अतिरिक्त पद्धतीने ओबीसीत वर्ग केलं नसतं तर हे लोक आमच्या विरोधात बोललेच नसते. आणि शरद पवार साहेबांचं उत्तर देऊ इच्छितो मी, जे तामिळनाडूचा वगैरे सगळं त्यांनी उल्लेख केलेला आहे, हा पुन्हा एकदा मराठ्यांचा दिशाभ्रम करण्यासाठी केलेला हा शिगोफा काढलेला आहे पवार साहेबांनी. मी त्यांना सांगू इच्छितो की अनेक विद्वान सुद्धा म्हणायला लागलेले आहेत, कायदे पंडित म्हणतात की आता 9व्या शेड्यूलला हात घालता येत नाही, कारण 9 शेड्यूल सुद्धा बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट झालेला आहे. त्याच्यामध्ये आता कुठलाही कायदा करून जे राज्य आहे, केंद्र आहे, म्हणजे एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, ते त्यातलं कायदा आता घालू शकत नाही संरक्षण घेण्यासाठी. म्हणून माझे शरद पवार साहेबांना आणि हे जे काय आता नवीन काढलेत ना मर्यादा वाढवण्यासाठी केंद्रात जाऊन घटना दुरुस्ती करू बोलणारे, ह्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही काय करा, तुमच्या गाड्या मोठ्या मोठ्या घ्या, हेलिकॉप्टर घ्या, इथं जवळ लँड करा, आझाद मैदानला या. पवार साहेबांनी सुद्धा आता आझाद मैदानला यावं, आमच्यासोबत समोरासमोर करावं की कसं 9 शेड्यूल मध्ये घालणार आहे. 2% मराठा केंद्र सरकारच्या लेवलला. तुम्ही ज्यावेळेस मंत्री होता त्यावेळेस कुणी काय तुमचं ऐकलेलं नाही, आता तुमचं कोण ऐकणार आहे होय. आणि मी सांगतो आमचा लढा हा 50% आतल्या आरक्षणासाठी आहे, 50% वरच्यासाठी नाही. म्हणून कुणीही आम्हाला 50% मधलं आरक्षण देण्यासाठी योगेशजी मला सांगा काय करावं लागेल आता जेणेकरून 50% आतमधलं आरक्षण मिळेल. अगदी थोडक्यात मला बाकी पाहुण्यांकडे जायचंय, एक राऊंड माझा सगळीकडे होणार आहे ह्या मुद्द्यावरती. मी एका वाक्यात सांगतो, मराठा समाजाला सोशली अँड एज्युकेशनली सरकारनं ठरवलेला आहे, तो आयोगाचा रिपोर्ट स्वीकारलेला आहे. आम्ही मागास आहे, अदर बॅकवर्ड क्लासला पात्र असण्याचे शासनानं मराठा समाजाचा जितकं तात्काळ लवकरात लवकर होईल तितकं 50च्या आतला GR काढावा. आता काही लोक बोलले, म्हणजे शिंदे समितीचे जज साहेब पण आले होते इथं, तेही म्हणाले की तो कोर्टातला आता सध्या मॅटर आहे. अहो, ही लोक पक्षाचा जर काही एखादा निर्णय करायचा असेल तर सुप्रीम कोर्ट अर्ध्या रात्री चालू करतात, मग हायकोर्टानं चालू करायला काय अडचण आहे. शासनानं प्रतिज्ञापत्र सादर करावं आणि आम्ही जे 50च्या वरचं आरक्षण दिले ते आतलं द्यावं. म्हणून ठीक आहे, कोंढरे सरांना विचारतो, मला एक राऊंड करायचा सगळ्यांसोबत. म्हणून कोंढरे सर, 50% आतमधलं ओबीसीचं 27% आरक्षणामध्ये मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर काय करावं लागेल? पुनर्रचना करावी लागेल सगळी, कारण आता 32% रिझर्वेशन ओबीसीला आहे. भाटिया कमिशन नुसार त्यांची 38% पॉप्युलेशन आहे आणि पण त्याच्यासाठी इम्पेरिकल डेटा लागेल आणि सगळ्यात महत्वाचं जनगणनेची आकडेवारी लागेल. ती जनगणनेची आकडेवारी आता 27ला काहीतरी होईल, ती जनगणनेची असं जनगणना करावी लागेल. जातवार, त्याचं लोकसंख्येतलं प्रतिनिधित्व, शासकीय सेवेतलं त्याचा सोशल बॅकवर्डनेस, एज्युकेशनल बॅकवर्डनेस आणि इम्पेरिकल डेटा करून तो मागास आहे असं पहिलं ठरवावं लागेल. पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे, ओबीसी ही परमनंट व्यवस्था नाही SC ST सारखी किंवा भटक्यांसारखी. अलग लक्षात. तर त्याच्यात भटके जे काही डुप्लिकेट मगाशी ते म्हणले माने साहेब ते बरोबर आहे, ते ओबीसी मध्ये होते 10% मध्ये. ते 90 साली पवार साहेबांनी ते 2% वाढवून आरक्षण त्यांना वेगळं करून दिलं, पण इकडचं 10चं 8 करायला पाहिजे होतं, ते 19 केलं. 6% व्हिजेंटीचं आरक्षण 11% केलं, 50%ची कॅप संपली. आता परत 2% गोवारी का जो मोर्चा झाला त्यात 105 लोक मेली, त्यामुळे ते 2% तेव्हापासून आज राजू आहे. हे 52% हा आरक्षणाचा कायदा आता सर्वोच्च न्यायालयामध्ये
विजय वर्सेस घोगरे वर्सेस स्टेट मध्ये तो चॅलेंज झालेला आहे. महाराष्ट्रात तो रद्द झाला होता हे कोणाला माहिती नाहीये. मॅटने तो रद्द केला होता. हायकोर्टाने काही टर्म्सवर व्हिजेंटीचा पदोन्नतीतलं आरक्षण रद्द करून तो सुप्रीम कोर्टात नेला. आता जर मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं असेल तर ते दोन प्रकार आहेत. ज्यांच्या नोंद कुणबी आहेत आणि त्याची जी कनेक्टिव्हिटी आहे त्यांना ऑलरेडी ते प्रमाणपत्र देता येतं ते दिले. आणि त्यासाठी नाही सर, त्यासाठी सुद्धा आम्हाला 25 वर्ष संघर्ष करावा लागेल. माझ्याकडे ते सगळं रेकॉर्ड आहे 1 जून 2004 पासून. तर मी तर 3 वेळा कोर्टात ह्याच्यामध्ये गेलो आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी त्या सुधारणा करत करत ह्या प्रमाणपत्र आणतायत. फक्त मला हाके साहेबांसाठी एक मुद्दा सांगायचा आहे. मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तुम्हाला ओबीसी मध्ये तर आता 19% जे पॉप्युलेशन आहे पर्सेंटेज त्यात त्याला पहिलं द्यावं लागेल. नंतर काय की व्हिजेंटी नंतर हे ओबीसी ह्याची संख्या मोजून तुम्हाला ज्याचा त्याचा वाटा तयार करावा लागेल आणि तो करावं लागेल असं म्हणणं आहे तुमचं. आणि ही मोठी प्रोसेस आहे. ही मोठी प्रोसेस ही एका दिवसाची नाही. ह्याच्यामध्ये राजकीय विल पॉवर, सर्व राजकीय पक्षाची मान्यता, सगळे समाज. असं आहे बघा, आज एखाद्याला 2 गुंठे जागा जास्त दिली आणि 15 वर्षांनी परत मागतं ना, सहज कोण सोडत नाही. बरोबर. मी विचारतो सर, वेळ कमी आहे म्हणून मी विचारतो आता लक्ष्मण माने सरांना. माने सर, समजा आता ते म्हणतात 27% मध्ये आरक्षण द्यायचं तर सब कॅटेगरायझेशन वाटणी आहे, म्हणजे ती वाटणी भावाभावांची वाटणी करण्यासाठी या वाटणीच्या माध्यमातून एक सामाजिक संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकेल का? इतकं सोपं आहे का 27% मध्ये मराठा समाजाला आरक्षण देणं? हे बघा, 2 गोष्टी स्पष्ट आहेत. 27% आरक्षण हे 52% लोकांना दिलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आधी ओबीसीची लोकसंख्या 52% सांगितलेली आहे. 52% लोकांना 52% जागा नाही दिल्या, त्यांना 27% जागा दिल्या. 27 मध्ये पुन्हा बायफर्केशन केलं आणि 11% हे विमुक्त भटक्या जमातीला वेगळं काढलं आणि उरलेलं त्यांच्याकडे राहील. जे काही समजा 10, 12, 15% काय राहिलं असेल हे राहिलं. आता याच्यामध्ये जर 32% असलेला मराठा समाज हा त्याच्यामध्ये घातला तर त्यांच्यात काय होईल? तर मला असं वाटतं की ते ना तुला ना मला घाल कुत्र्याला असं होईल. कुणालाच काही मिळणार नाही ना. म्हणजे मिळणार कुणाला? सगळे जहागीरदार आहेत त्यांना. गरीब मराठ्याला मिळणार नाही, गरीब धनगराला मिळणार नाही, गरीब माळ्याला मिळणार नाही, कोणत्याच गरीब जातीतल्या माणसाला मिळणार नाही. आमच्या जातीतले जे जहागीरदार श्रीमंत लोक आहेत त्या सवलतींपर्यंत पोहोचू शकतात, तेच फक्त खातील. आम्ही फक्त त्यांच्या लाता खायच्यात. शाहू महाराजांनी सांगितलेली गोष्ट आहे ना की सशक्त गोडी ही चंदा खात राहतील, चणा खात राहतील आणि अशक्त गोडी लाता खात राहतील. आम्ही लाता खातोय. ह्याच लाता खायचे असतील गरीब मराठ्यांना तर माझं एवढंच म्हणणं आहे, जे आज गरजू मराठे तिथे आलेले आहेत, माणूस फुकट येत नाही. खरंय. आतड्याला पीळ पडतो ना तेव्हा माणूस रस्त्यावर येतो आणि हा लाखो माणसांचा समाज जेव्हा रस्त्यावरती येतो याचा अर्थ आतड्याला पीळ पडलेला आहे. राज्यकर्त्यांनी शहाणपणा केला पाहिजे आणि त्यांना राखीव जागा दिल्या पाहिजे, संवेदनशीलपणे बघितले पाहिजे. ओबीसी सारखा संवर्ग करा आणि त्याच्यामध्ये स्वतंत्रपणे जागा द्या. ठीक आहे लक्ष्मणजी प्लीज. हे बघा सर वेळ कमी आहे माझ्याकडे. प्लीज. पद्मश्री लक्ष्मण माने साहेबांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याशी मी पूर्णतः सहमत आहे. हे मी पहिल्यांदा तुमच्या समोर व्यक्त होतो. पण त्यानंतर मुळात आरक्षणाचा हेतू समजून घेतला पाहिजे. आरक्षणाचा हेतू हा प्रतिनिधित्वाचा आहे. आरक्षणाचा हेतू हा गरिबी हटवचा नाही. मी सगळ्या मान्यवर मंडळींच्या ज्ञानाला मान देऊन मी माझं मत व्यक्त करतोय. मुळात आरक्षणाचा हेतू हा प्रतिनिधित्वाचा आहे आणि प्रतिनिधित्वाचा विषय येतो त्यावेळी ओबीसी रिझर्वेशन, सोशल बॅकवर्डनेस, एज्युकेशनल बॅकवर्डनेस आणि लास्ट इकॉनॉमिकल बेस, हे याचं जे बायफर्केशन आहे. मी एक्स मेंबर आहे आयोगाचा. ज्यावेळी एखादी आरक्षणाची पॉलिसी, नीती, धोरण ठरवलं जातं त्यावेळी त्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्स मध्ये जर ते बसलं तरच ते तुम्हाला करता येतं. आता माझ्यासमोर एक बुक आहे, माझ्यासमोर 5 जजमेंट आहेत. त्यामध्ये उच्च न्यायालयाची, सर्वोच्च न्यायालयाची, स्टेट बॅकवर्ड कमिशनची, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची, हे जी काही संविधानिक तत्व आहेत, घटनात्मक तत्व आहेत. आता लक्ष्मण माने साहेबांनी जे काही सांगितलं की सशक्त घोडे अशक्त घोड्यांना लाथा मारतात, हे मान्य आहे मला. पण विषय असा येतो
की ज्यावेळी वाटणी होते, ज्यावेळी तुम्ही कॅब वाढवून वाटणी करायचा प्रश्न बोलता, ज्यावेळी वाटणी होते त्यावेळी समान सशक्त भावांमध्ये वाटणी होऊ शकते ना. पण त्यामध्ये एखादा हँडिकॅप्ड असेल, त्यामध्ये एखादा कमजोर असेल, तर त्या कमजोर भावाचा विचार बाकीचे 3 जण भाऊ करतात ना. हे मानवतेचं तत्व आहे ना. 30 वर्ष खाल्ले ना. 1 मिनिट, काय खाल्लंय? ठीक आहे, ठीक आहे. नाही नाही, 400 वर्ष इथं सोशल डिस्क्रिमिनेशन इथला माणूस भोगतोय. सोशल डिस्क्रिमिनेशन माझा वेळ संपलाय, माझा वेळ संपलाय. माझा एक मिनिट, माझा वेळ संपलेला आहे. माझा वेळ संपलाय. खरं तर माफ करा, माझा वेळ संपलाय. याबद्दलची चर्चा आपण पुन्हा करूया की खरोखरच अशा प्रकारची वाटणी करत असताना ती कशी करावी लागेल, जर समजा उद्या करायचं ठरलंच तर. कारण या महाराष्ट्रातल्या समाज व्यवस्थेतल्या सगळ्यात खालच्या उपेक्षित त्या माणसाला सुद्धा त्याचा हक्क आणि न्याय मिळाला पाहिजे. सशक्त घोड्याने सगळं खाल्लं नाही पाहिजे याची काळजी सुद्धा राज्यकर्त्यांना घ्यावी लागेल जर उद्या अशी परिस्थिती आली तर. त्यामुळे आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. या चर्चेत आपण इथेच थांबतोय, पण राज्यातलं हे सामाजिक राजकीय मंथन आपण सुरू ठेवूया. वादाच्या पलीकडे जाऊन मुद्दे मांडू. धन्यवाद.